Hello friends, welcome to my YouTube channel. Today we are going to learn easy explanation of a poem 4.3 Silver from Standard 9th Subject English. Let's go start. कवितेचं नाव आहे सिल्वर. सिल्वर म्हणजे चंदेरी रात्र किंवा रुपेरी रात्र. या कवितेमध्ये कवीनी रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशामध्ये उजळून गेलेल्या दृश्यांचे वर्णन केले आहे. स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. स्लोली म्हणजे हळुवारपणे, सायलेंटली म्हणजे शांतपणे, नाव द मून कोण, नाव द मून म्हणजे चंद्र आता, वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. वॉक्स द नाईट म्हणजे तो रात्री चालत आहे, इन हर सिल्वर शून. सिल्वर म्हणजे चंदेरी, शून म्हणजे शूज किंवा बूट. म्हणजे तो स्लोली सायलेंटली चंद्र हा रात्रीच्या वेळी त्यांच्या चंदेरी पावलांनी चालत आहे. स्लोली सायलेंटली नाव द मून या पहिल्या ओळीमध्ये स्लोली सायलेंटली हे दोन शब्द यस यस हा साऊंड या ठिकाणी रिपीट होतो, म्हणून या ठिकाणी समान साऊंडचं रिपिटेशन झाल्याच्या नंतर त्याला आपण अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून या ओळीमध्ये वॉक्स द नाईट म्हणजे रात्री तो चालतो हा मानवाचा गुण चंद्राला दिल्यामुळं या ठिकाणी पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार होतो. पहिल्या ओळीचा अर्थ स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून म्हणजे चंद्र तिच्या चंदेरी पावलांनी रात्री स्लोली म्हणजे सावकाश आणि सायलेंटली म्हणजे शांतपणे तो रात्री सैर करायला निघाला आहे किंवा चालायला निघाला आहे. धिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट्स अपॉन सिल्वर ट्रीज. धिस वे अँड दॅट वे ह्या मार्गाने कधी त्या मार्गाने. शी पियर्स तो डोकावतो, अँड सी आणि तो पाहतो, सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज म्हणजेच सिल्वर ट्रीज म्हणजे चंदेरी झाडावरील, सिल्वर फ्रूट म्हणजे चंदेरी फळे पाहत तो या ठिकाणी इकडून तिकडे तो डोकावतो आहे आणि पाहत तो सैर करत आहे. वन बाय वन द कॅसमेट कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच. वन बाय वन द कॅसमेट कॅच एका पाठीमागून एक, द कॅसमेट म्हणजेच खिडक्यादारे, कॅच म्हणजेच खिडक्यादारावर चंद्राचा प्रकाश पडतो आणि त्याच्यामुळं खिडक्यादारा हे चंदेरी झाल्या आहेत. हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच आणि हर बीम्स म्हणजे त्यांची किरणे, ती बिनीथ द सिल्वरी थॅच म्हणजे सिल्वरी थॅच म्हणजे चंदेरी, थॅच म्हणजे छप्पर आणि त्यांचे किरणामुळं घरांचे छप्पर सुद्धा सिल्वरी झाले आहेत. एकंदरीत चंद्राच्या चंदेरी प्रकाशामुळं घरांची छप्पर चंदेरी आणि घरांची दारा खिडक्या सुद्धा चंदेरी झाल्या आहेत. काउच इन हिज केनल लाईक अ लॉग विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स अ डॉग. काउच इन हिज केनल, काउच म्हणजे दबा धरून बसणे, इन हिज केनल म्हणजे कुत्र्याचं घर. कुत्र्याच्या घरामध्ये कुत्रा हा दबा धरून बसलेला आहे. लाईक अ लॉग, लॉग म्हणजे लाकडाचा ओंडका म्हणजे लाकडांच्या ओंडक्यासारखा कुत्र्याच्या घरामध्ये कुत्रा दबा धरून बसला आहे. विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स अ डॉग आणि त्यांचे जे पॉज आहेत, पंजे आहेत, ते कसे झाले आहेत, सिल्वर म्हणजे चंदेरी झाले आहेत. स्लीप्स अ डॉग आणि तो चंदेरी पावलाने कुत्र्याच्या घरामध्ये तो कुत्रा झोपला आहे. कारण की चंद्राचा प्रकाश त्याच्या पॉजवर म्हणजे पंजावर पडल्यामुळं त्यांची कुत्र्याची पावले सुद्धा ही चंदेरी झाली आहेत आणि त्या पावलामध्ये तो एखाद्या लाकडाच्या ओंडकासारखा झोपला आहे. फ्रॉम देअर शॅडोई कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डोज इन सिल्वर फिदर्ड स्लीप. फ्रॉम देअर शॅडोई कोट, कोट म्हणजे त्यांचं निवारा आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या निवाऱ्यामध्ये द व्हाईट ब्रेस्ट पीप
आणि पांढरी शुभ्र छाती ही डोकावत आहे ऑफ डव्ज, म्हणजे कोणाची? कबुतराची पांढरी शुभ्र छाती डोकावत आहे, कारण की त्याच्यावर सुद्धा चंदेरी प्रकाश पडत आहे. इन सिल्वर फिदर्ड स्लीप, आणि त्या चंदेरी प्रकाशामुळं त्यांचे पंख सुद्धा ही चंदेरी झाले आहेत, आणि त्या चंदेरी झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे जे पांढरी शुभ्र छाती आहे ती डोकावत आहे. अ हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आईज. अ हार्वेस्ट म्हणजे कापणी केलेल्या शेतामध्ये, माऊस गोज स्कॅम्परिंग बाय म्हणजे उंदीर, स्कॅम्परिंग म्हणजे सैरावैरा इकडे तिकडे धावणे. उंदीर हा कापणी केलेल्या शेतामध्ये सैरावैरा धावत आहे. बाय विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आईज, आणि चंद्राचा प्रकाश पडल्यामुळं त्यांचे जे क्लॉज म्हणजे पंजे आहेत ते सिल्वर झाले आहेत, चंदेरी पावलं झाले आहेत त्यांचे. अँड सिल्वर आईज म्हणजे त्यांचे डोळे सुद्धा चंदेरी झाल्यामुळं त्यांचे डोळे हे लकाकत आहेत. अँड मूवलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. अँड मूवलेस फिश म्हणजे न हलणारे मासे या ठिकाणी इन द वॉटर ग्लीम, न हलणारे मासे पाण्यामध्ये, म्हणजे वॉटर ग्लीम म्हणजे पाणी, ग्लीम म्हणजे चकाकणे, त्यामुळं चकाकत आहे. बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. बाय सिल्वर रीड्स म्हणजे गवत किंवा लहाळे, गवतावर चंदेरी प्रकाश पडल्यामुळं ते गवत सुद्धा चकाकत आहे. इन अ सिल्वरी स्ट्रीम म्हणजे प्रवाह किंवा पाणी, म्हणजे पाण्यावर सुद्धा चंद्राचा प्रकाश पडल्यामुळं त्या ठिकाणी ते चकाकत आहे. म्हणजेच चमचमत्या चंदेरी पाण्याच्या चंदेरी गवतावर किंवा लहाळ्यावर सभोवती मासे हे स्तब्ध होऊन चकाकत आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी सिल्वर म्हणजेच रुपेरी रात्र या कवितेमध्ये कवी रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशामध्ये उजळून गेलेल्या दृश्याचे वर्णन या ठिकाणी केलं आहे. आय होप ही कविता तुम्हाला निश्चितच आवडली असेल व समजली असेल. जर ही कविता तुम्हाला समजली असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.